प्रेस कॉन्फ्रेंस में पूर्व गृह मंत्री शिवराज पाटिल को श्रद्धांजलि देते हुए कहा कि वो एक उत्तम नेता थे। उन्होंने आगे कहा कि 26/11 के बाद नैतिक जिम्मेदारी लेकर इस्तीफा देने वाला आज कोई मौजूद नहीं है। उद्धव ठाकरे ने विधानसभा परिषद में विपक्ष नेता पद खाली रखने पर सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा, हमने भास्कर जाधव का नाम दिया है पर सरकार जानबूझकर पद रोके बैठी हुई है। उन्होंने आगे कहा कि संवैधानिक पद विपक्ष नेता है, उप मुख्यमंत्री रही। वही किसानों पर उन्होंने कहा कि कर्ज पुनर्गठन अस्थायी है और स्थायी उपाय होना चाहिए। साथ ही एकनाथ शिंदे पर तंज कसते हुए उन्होंने कहा कि वो सुबह क्या कहते हैं और शाम को वही चीज वो भूल जाते हैं। साथ ही विदर्भ के मुद्दे पर उन्होंने कहा कि अलग राज्य की हिम्मत किसी में नहीं है, सत्ताधारी सिर्फ बयानबाजी कर रहे हैं। सुरुवातीला मी आदरणीय आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या वतीने आपल्या सर्व पत्रकारांचं या निमित्ताने स्वागत करतो। या आपल्याशी संवाद साधण्यासाठी सर्वांबरोबर आदरणीय भास्करराव जाधवजी आणि परत आदरणीय आदित्यजी हे सर्व आमदार उपस्थित आहेत। परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी साहेबांना विनंती करतो। आपल्याशी संवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी शिवराज पाटील जे एक सुसंस्कृत सभ्य असं व्यक्तिमत्व होतं, ते आपल्यातून गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। शिवराजजी ज्या वेळेला राजकारणामध्ये होते तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होते, तरी देखील त्यांच्यातला एक वेगळेपणा मला आवर्जून सांगावासा वाटतो। तो म्हणजे त्यांच्यावरती ज्या ज्या वेळेला ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षाने, काँग्रेस पक्षाने दिल्या त्या त्यांनी त्यांच्या परीने यशस्वीपणाने पार पाडण्याचा प्रयत्न केला। मग ते मला वाटतं संरक्षण मंत्री होते, लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्याहीपेक्षा गृहमंत्री म्हणून काम करत असताना 26/11 हा जो काही एक आतंकवादी हल्ला झाला त्यावेळेला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता। हे अशी नैतिकता हल्लीच्या राजकारणामध्ये फार अभावाने आढळते की एखादी गोष्ट ज्याच्यात आपण अपयशी ठरलोय किंवा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं हे हल्लीच्या राजकारणामध्ये दिसत नाही, पण ते शिवराजजींनी तेव्हा दाखवलं होतं की खातं माझ्याकडे आहे आणि तरी देखील मी जनतेचं रक्षण करू शकलो नाही किंवा आतंकवादी हल्ला झालेला आहे त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा देतो, ही एक मोठी गोष्ट तेव्हा आपल्याला सगळ्यांना दिसली असेल। आणि म्हणून जेव्हा ते राजकारणात होते तेव्हा मी म्हटलं तसं काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधात लढत होते, पण ज्याच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपण चांगल्या मानल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजे। अध्यक्षांना भेटला, सभापतींना भेटला, वेळ मागितला आहे का तुम्हाला? कारण गेल्या वर्षी आता काल आपण मला एक प्रश्न विचारला होता किंवा एक बोलताना बोललो होतात आपल्यापैकी कोणतरी की दोन्ही सभागृहाला आता विरोधी पक्ष नेते नाहीयेत। महाराष्ट्राच्या इतिहासामधलं कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाहीये। तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आता आपण अपर हाऊस आणि लोअर हाऊस, खालचं वरचं। कैमरा पर्सन अविनाश तोतड़े के साथ मैं काजल राजपूत, लोकवाहिनी न्यूज के लिए।